थकबाकी म्हणा, थकबाकी. हा, त्यामुळे पुढची विकास कामं घेण्यासाठी ते धजावत नाहीत. त्यामुळे विकास कोण नाही, किती कॉन्ट्रॅक्टर वेटिंग लिस्टवर आहे. मलाही भेटले होते. कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रात मिळत नाही असं होईल का? आपलं बजेट माहिती आहे ना, अबाव 7 लाख करोड आहे महाराष्ट्राचा. त्यांचे आजपर्यंतचे काही थकबाकी शिल्लक आहे कॉन्ट्रॅक्टरांचे अनेक लोकांचे. माझ्याजवळ पाठवा, मिळून देण्यासाठी म्हणतो. हा, विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळते. कुठे आहेत विरोधक? आदित्य ठाकरे सुद्धा काल कुठे, कोण आदित्य ठाकरे? काय आहे त्याचं विधायक सामाजिक काय सांग ना. काय नुसतं आपलं उद्धव 5 पैशाचं काम नाही आणि ते टी व्ही आणि चॅनलवर अक्काशी ठाकरे कुटुंब एकत्र आपल्या घरीच जातात ना ते लोक रे. हा, काय दाखवता ते मातोश्रीवर राज ठाकरे गेले हे त्यांची दुसरं काही लाखा लोकहिताची कामं विचार ना तुम्हाला. एक नाही कुठलाही विचार. हे काय आहे? मला त्या ठाकरे याच्या संबंधी एकही प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. ज्या पद्धतीने नुकसान झालं, त्या पावसामुळे मोठं नुकसान झालं. 11,000 कोटी रुपये आणखीन वाढीव केंद्र सरकारने दिले. सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करायला आम्ही कमी पडणार नाही. केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे. सर, कोकण, विदर्भ किंवा मराठवाडा असेल तिथे ओला दुष्काळ जाहीर केलेला असेल किंवा मग सरकार पॅकेज जाहीर करत आहे. मात्र कोकणामध्ये मुख्य पीक भात शेती आणि नाचणी आहे, ती आता सध्या पाण्यात दिसते. याच्यावर कोकणात ऐकून घ्या, आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे. सर्वेचा रिपोर्ट येतात. जर नुकसान झालं असेल तर तिथे झालं तर इथे का महाराष्ट्रामध्येच आहोत ना आपण, इथे पण ते होईल. पण जरा येऊ दे ना, सर्वेचा किती टक्के वगैरे जरा कळू दे नुकसान झालंय ते. दादा, काल उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी अमित शहाना ॲनाकोंडा म्हणून असा उल्लेख केला आहे. काय ॲनाकोंडा म्हणून असा उल्लेख केलेला आहे. अच्छा, त्याला बघ काय चांगलं बोलता येतं. उद्धव ठाकरेला शुद्ध चांगले विचार देता येतात. देशाचे गृहमंत्री आहेत म्हणा, देशाचे 370 बाळासाहेब ज्याच्या बोलेल ना रद्द, ते त्या माणसाने आणि मोदीने कॅन्सल केलं आहे. अशा माणसाला तो काही तोंडाला येईल बोलेल, त्याला चांगलं बोलते तुम्ही. खरं त्याचं नाव पण घेऊ नका हो. हा, नाव घेण्या लायक पण नाही माणूस तो. विकृत माणूस आहे, विकृत. मी शब्द देतो आता. संजय राऊत असं म्हणताय की भाजपवाले कोबड्यांचा वापर करतात आणि कोबड्यांचा वापर झाल्यानंतर फेकून देतात. हा त्याचा अनुभव आहे. आता संजय राऊतच कोबडी बनला शिवसेनेची. हा, तो जरा म्हणा थोडे दिवस जाऊ दे, ते फेकून देतील. 105 अर्ज आले जे आम्ही स्वीकारले. 105. त्या अर्जांमध्ये रस्त्यांचे जास्त, रस्ते पाणीमध्ये तलाव अपुरे आहेत पूर्ण करण्यासंबंधी. काही भागामध्ये शाळेला जायला रस्ता नाही. काही ठिकाणी एसटीची गैरसोय आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, विधायक सगळ्या स्वरूपाचे अर्ज आज माझ्याजवळ आले. नोकरीच्यासाठी पण, वैयक्तिक पण सगळे अर्ज आले. त्यातले काही अर्ज मी ताबडतोब उत्तरं दिली, निकाली काढली. आणि बाकीची जे आहेत 90च्या जवळपास, ते मी वाचन करून संबंधित विभागाकडे त्यांची कामं पूर्ण मी करेन हा विश्वास मी माझ्या भाषणात व्यक्त केलेला आहे. चिपळूणची जी पूररेषा आहे, निळी आणि पिवळी, त्या चिपळूणची जी पूररेषा आहे, हो, ती पूररेषा ची भाषा करत असता किंवा मग सिंधुदुर्गाचं मॉडेल सगळं सांगत असता. मात्र आता रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या ज्या खडपुल MIDC आहे तिथे मागाशी किंवा तरुणाने प्रश्न मांडला. 250 मुलांना म्हणजे 250 कुटुंब उडलेलं आहे. निवेदन जे अशा प्रकार त्या संबंध जे कोण आहेत त्यांना बोलवणार, किंवा काही जणांचे पगार घेतले आहे, काही स्वतः वैयक्तिक तिथे हस्तक्षेप करणार आणि त्यांना नोकरीवरून का काढले आहेत, कारण काय ते आम्हाला कळू दे. किंवा सरकारला सांगेन तुम्ही हस्तक्षेप करा, त्याला ते
आपल्या महाराष्ट्रात जागाच द्यायची नाही. बघू आपण काय करता येईल. मी ते घेतलेत, तिन्ही अर्ज माझ्याकडे आहेत. मी ते निकाली काढणार योग्य त्याने न्याय मिळवून देण्यासाठी. मुंबई गोवा महामार्गासंदर्भामध्ये मी वेळोवेळी आवाज उठवलेला होता. मध्यंतरी गडकरी साहेबांनी तुझा भेट घेतलेली होती. हो. आता नवीन डेडलाईन या ठिकाणी दिली गेली आहे डिसेंबर नंतरची मुंबई गोवा महामार्गाची. काय नेमकं तुमच्याकडे माहिती आली प्रगतीपत्रावरती काय आहे? माझ्याकडे माहिती आली काय, माझ्याकडे इनकमिंग कमी येते सध्या. हा काय आहे तुम्हाला एक सांगू, पावसाळा तुम्ही पाहता आजही पाऊस आहे. आजही रस्ता करून राहील का तो? पाऊस जरा कमी होऊ दे, आम्हाला 2 महिने मिळू दे, आमचा रस्ता पूर्ण होईल. मी स्वतः नितीन गडकरीशी बोललेलो आहे आणि नितीन माझा चांगला मित्र आहे. त्या मित्रत्वाचा उपयोग मी आमच्या नॅशनल हायवे नंबर 66 साठी करीन. दादा, जनता दरबार आपण घेतलात आणि अनेक लोक चिपळूण सुद्धा आज आंदोलन करतायत. रामटेकवरती सुद्धा ते कूच करण्याच्या तयारीमध्ये आहेत. पूर्ण कोण बच्चू कडू, कोण आहेत ते? तू कोणाची पण घे, तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय काय बांगलादेशात आहेस? काय विचारतं बच्चू कडू? त्याला काय आंदोलन ते हवं लागतं? कधी झाडावर चढतो काय, कधी याच्यावर चढतो, ते नेहमी तेच असतं त्याचा. चांगल्या लोकांचं नाव घेत नाही. बच्चू कडू काय, आदित्य ठाकरे काय, अशा लोकांचं नाव घेत, उपद्रवी. स्थानिक संस्था निवडणुका तोंडावरती आहेत. अशा वेळेला युती संदर्भात नेमकं काय चित्र? अमित शहाने काल मुंबईत सांगितलं युती होणार आमची. अमित शहाने काल सांगितलं, ऐकलं का भाषण? सांगितलं 2 नाही 3 आम्ही एकत्र येऊन आम्ही लढू. मोठा भाऊ कोण असेल? हा, मोठा भाऊ कोण असेल? कोण असणार मोठा भाऊ? त्या मागच्या दोघांना माहिती आहे माझा मोठा भाऊ कोण आहे. काय विचार? दादा, चिपळूणमध्ये उद्योग व्हावेत यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. चिपळूणमध्ये हो. 3 एमआयडीसी आहेत, लोटे, खेरडी आणि खडपोली. त्यापैकी खडपोली एमआयडीसीतला एक ब्रिज पडलेला आहे, त्याच्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि खेरडी आणि लोट्यामध्ये देखील कंपन्या फारशा चालू नाही आहेत. मला लोट्याचा प्रश्न आज अनेक याच्यात पण आलेला आहे. कंपन्या बऱ्याचशा बंद पडल्या आहेत आणि बेकारी तिथे म्हणजे 200 कंपन्यापैकी जवळपास 160च्या जवळपास तर बंदच्या अवस्थेत आहेत. तर त्या संबंधी विचार करून मी आता माझ्या आलं आहे, मी पालकमंत्र्याशी बोलतो आणि मुख्यमंत्र्याशी बोलून घेतो. हा, इकडे जागा उपलब्ध आहेत पण कारखाने इथे नाही, मोठमोठे कारखाने येत नाहीत. आणि बरेच जणांनी या एमआयडीसी मध्ये प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत, पण उद्योग चालू न करता ते तसंच बंद अवस्थेत अडकवून ठेवलेले आहेत. त्यामुळे नवीन उद्योग ज्यांना करायचे त्यांना ते प्लॉट मिळत नाही. नवीन इंडस्ट्री म्हणजे कारखाने उभे राहावेत, नको ते उद्योग आपल्याला नको आहेत. दादा तुम्ही दादा नाही आणायचा प्रयत्न करणार मी. वाटत नाही मला काय. हा, भाजपात मी जिथे आहे तिथे माझ्या पक्षाला 100% यश मिळवून देण्यासाठी मी सर्व मेहनत माझी मी लावीन द्यायसाठी सर्व. दादा, सिंधुदुर्गामध्ये युतीमध्ये फूट पडेल काय आगामी निवडणुकामध्ये? तर चांगलं बोला ना भाऊ. काय कशाला मी आता बोलतोय बा आम्ही एकत्र लढणार आणि तुम्ही फूट पडेल काय? अशुभ का बोलताय मला कळत नाहीये. तर मी पाहिला नाहीये आणि शरद पवारांनी तसं म्हणाले असतील तर मी माहिती घेईन हायवे डिपार्टमेंटकडून आणि खराब असेल तर ताबडतोब सांगेन. आता त्या PWDच्या अधिकाऱ्यांना मी रात्री बोलवलंच आहे 8 वाजता. मला माहिती काही इथल्या पण आपला इथला पण हायवे आणि अन्य महाराष्ट्र, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगेन मी पूर्ण करा. हो, त्याच्याबद्दल काय होऊ शकतं? अर्ज दिला होता तो अर्ज असा निकाली काढता येत नाही. प्रोसेस आहे केंद्र राज्य सरकारच्या डिपार्टमेंटकडे येतो आणि तो प्रोसेसमध्ये लवकरच त्याचा निकाल लागेल आणि आपली जी मागणी आहे ती त्याप्रमाणे निकाल त्याचा लागेल. लवकर मी पाठपुरावा करतोय केंद्रात पण. हो, त्याच्याबद्दल काय होऊ शकतं? अर्ज दिला होता तो अर्ज असा निकाली काढता येत नाही. प्रोसेस आहे केंद्र राज्य सरकारच्या डिपार्टमेंटकडे येतो आणि तो प्रोसेसमध्ये लवकरच त्याचा निकाल लागेल आणि आपली जी मागणी आहे ती त्याप्रमाणे निकाल त्याचा लागेल. लवकर मी पाठपुरावा करतोय केंद्रात पण.